श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 5 डिसेंबर 2023 रोजी आहे कालभैरव जयंती. या दिवशी आपल्याला पिवळ्या मोहरीचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. ह्या पिवळ्या मोहरीवरती आपल्याला कोणती सेवा करायची आहे, नंतर त्या पिवळ्या मोहरीचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकरांनी कालभैरवाचा रौद्र अवतार धारण केला होता. म्हणून हा दिवस कालभैरव जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान शिवांचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते आणि कामातील अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे. भगवान कालभैरवांबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसांच्या चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब ठेवतो. सजीवांचे कल्याण करणाऱ्यावर कालभैरवांची विशेष कृपा असते, तर वाईट कृत्य करणाऱ्या व अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो. दरवर्षी कालभैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवशी साजरी केली जाते. भैरव अष्टमी, भैरव जयंती, कालभैरव अष्टमी, कालाष्टमी या नावांनीही ओळखली जाते. या दिवशी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये पूजा आणि विधी केले जातात. त्याचबरोबर या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भैरवनाथ प्रसन्न होतात. शत्रू आणि ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी कालभैरवांची उपासना अतिशय शुभ मानली जाते. कालभैरवांची पूजा केल्याने त्यांच्यासोबतच शनिदेवांची सुद्धा कृपादृष्टी आपल्याला मिळते आणि आपले काही ग्रहदोष असतील, आपल्या मागे काही शत्रुपीडा असतील, ज्यामुळे आपण त्रस्त असतो, अशा सर्व समस्या दूर करायच्या असतील तर पिवळ्या मोहरीचा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तुम्हाला काही शत्रुपीडा आहे, तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते, तिला काही बाधा वगैरे झालेली आहे, नजरदोष झालेला आहे, या सर्व बाधा दूर होतील आणि तुमच्यावरती कालभैरवांची कृपादृष्टी राहील, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर बघा, कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला काय काय सेवा करायच्या आहेत यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि आता हा जो पिवळ्या मोहरीचा उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला आपल्या घरातच करायचा आहे. तर सकाळी आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर जवळपास असलेल्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथे जात असताना नारळ, खडी साखर सोबत घेऊन जायची. तिथे बसून तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टकचं पठण करायचं आहे. आता ज्यांना कालभैरवाचं मंदिर जवळपास नाही आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा पिवळ्या मोहरीचा उपाय घरामध्ये करायचा आहे. तर बघा, संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी घर जे आहे ते स्वच्छ झाडून घ्यायचं आहे, कारण दिवे लागणीनंतर आपण घर हे झाडत नाही आणि पिवळ्या मोहरीचा जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला ही गोष्ट आवर्जून करायची आहे. आता त्यानंतर देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायचं, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. थोड्याशा पिवळ्या मोहरी आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत. ह्या पिवळ्या मोहरी ज्या आहेत त्या तुम्हाला कुठल्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे सहजरित्या मिळून जातील, किंवा किराणा सामानाच्या दुकानात सुद्धा ह्या पिवळ्या मोहरी तुम्हाला सहज मिळून जातील. आता ज्यांना कालभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करता आली तर खूपच उत्तम राहील, पण प्रत्येकाला मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य होणार नाही, त्यासाठी तुम्ही घरच्या घरी ही सेवा करू शकता. तर बघा, कालभैरव जे आहेत ते साक्षात महादेवांचा अवतार आहेत, त्यांचं रौद्र रूप धारण केलेलं आहे. मग आपल्या देव्हाऱ्यामध्ये कालभैरवाचा फोटो किंवा मूर्ती असणं यासाठी आवश्यक नाही. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये महादेवाची पिंड ही असतेच, तिथे बसून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तर बघा, आता पिवळ्या मोहरी ज्या आहेत त्या आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत. तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्यामुळे तुम्ही त्रस्त आहात, ती इच्छा मनोमन महादेवांसमोर व्यक्त करायची आहे की मी या समस्यांमधून बाहेर पडावं, यासाठी मला मार्ग दाखवा आणि माझ्या ज्या काही समस्या आहेत त्या आयुष्यातून हळूहळू नाहीशा करा, अशी मनोमन प्रार्थना करून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. आता या पिवळ्या मोहरी ज्या आपण उजव्या हातामध्ये पकडलेल्या आहेत त्यावरती आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे, त्यांना अभिमंत्रित करायचं आहे. ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे जर स्वामी समर्थ केंद्रातील नित्य सेवा स्तोत्रमंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमध्ये असलेली ही विशेष सेवा आपल्याला या पिवळ्या मोहरीवरती करायची आहे. आता ही पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, यूट्यूबवरती तुम्ही ही सेवा लावून देऊ शकता आणि या पिवळ्या मोहरीला अभिमंत्रित करू शकता. पठण केलं तरीही चालेल किंवा श्रवण करून या पिवळ्या मोहरी तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत. तर कोणती आहे ती सेवा, ती म्हणजे कालभैरव अष्टकचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर किती वेळा करायचं आहे, तसं तर 11 वेळा पठण करून या पिवळ्या मोहरींना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. कालभैरव जयंती असल्यामुळे ही जी सेवा तुम्ही कराल त्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष, तुम्हाला काही शत्रुपीडा असेल, तुमच्या घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती असतील, ती सर्व दूर होण्यासाठी अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. तर बघा, मी माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नेहमी शेअर करते की त्या विशिष्ट तिथींवरती ती देवता तुमच्या घरामध्ये
सूक्ष्म स्वरूपामध्ये वावरत असते आणि त्यांना तुम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल आणि त्यांची कृपादृष्टी मिळवायची असेल तर सांगितलेल्या सेवा तुम्ही केल्यात तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ मिळतो. जसं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही विशेष उपाय आपण करतो, कारण गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये वावरत असतात आणि त्यावेळेस जर मग आपण गणपतींची उपासना केली तर आपल्याला त्याचे लाभ मिळतात. अगदी त्याच प्रकारे कालभैरव जयंती जी आहे ती वर्षातून आपल्याला ही एकदाच संधी मिळणार आहे. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. जरी तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतील, तुमच्या मागे असलेली शत्रुपीडा, घरामध्ये असलेली नकारात्मकता, सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तर बघा, आपल्या हातात असलेल्या पिवळ्या मोहरींचा उपाय करण्यासाठी त्यांना आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. त्यासाठी 11 वेळा आपल्याला कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे आणि ही सेवा तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच करायची आहे. म्हणजे संध्याकाळी 6:30 नंतर ते 8:30च्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता. आता अगदीच ज्या वर्किंग आहेत किंवा तुम्हाला त्या वेळेमध्ये सेवा करणं शक्य नाही तर रात्री 12च्या आत तुम्ही ही सेवा कधीही करू शकता. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, कारण वर्षभरातून आपल्याला ही संधी एकदाच मिळणार आहे. यानंतर तुम्ही रोज तुमच्या घरामध्ये कालभैरवाष्टकचं पठण केलं तरीही चालेल, पण त्या दिवशी म्हणजेच कालभैरव जयंतीच्या दिवशी ही सेवा तुम्हाला 11 वेळेस करायची आहे. तर बघा, ज्यांना ही सेवा 11 वेळा करणं शक्य नाही त्यांनी किमान 3 वेळा तरी कालभैरवाष्टकचं पठण किंवा श्रवण करून या पिवळ्या मोहरींना अभिमंत्रित करायचं आहे. आता दिवे लागणीच्या आधीच आपण आपलं घर जे आहे ते स्वच्छ झाडून घेतलेलं आहे. आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही पिवळी मोहरी थोडी थोडी टाकायची आहे. टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कोपरा आपल्याला कव्हर करायचा आहे. रात्रभर ही पिवळी मोहरी जी आहे ती तिचं काम करत राहील. आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष, शत्रुपीडा ह्या सर्व बाधा नाहीशा करण्यासाठी ती तिचा प्रभाव दाखवेल आणि तुमच्या मागे असलेले सर्व दोष नाहीसे होतील. तर बघा, सांगितल्याप्रमाणे थोडी थोडी पिवळी मोहरी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला टाकायची आहे. आता दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण घर झाडायला घेऊ सकाळी, त्यावेळेस ती झाडणामध्ये म्हणजे कचऱ्यात गेली तरीही चालेल, तोपर्यंत तिचा प्रभाव देखील कमी झालेला असेल. आता रात्रभर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये तशीच राहील. दुसऱ्या दिवशी घर झाडून घ्यायचं आणि पिवळी मोहरी जी आहे ती कचऱ्यासोबत आपल्याला घराबाहेर घालवायची. म्हणजे थोडक्यात जी नकारात्मकता पिवळ्या मोहरीने शोषून घेतलेली आहे ती तिच्यासोबतच घराबाहेर निघून जाईल. तर बघा, पिवळ्या मोहरीचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करून आपल्याला कालभैरवांची कृपादृष्टी मिळवून घ्यायची असेल तर प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा. हीच मी माझ्या सर्व यूट्यूबच्या फॅमिलीला कळकळीची विनंती करते. या छोट्याशा उपायाने तुम्हाला तुमच्या घरामध्ये निश्चितपणे फरक जाणवेल आणि तुम्हाला त्याचा अनुभव येईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.